नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर या ठिकाणी बघा प्रश्नपत्रिका आहे तुमच्यासमोर। नाशिक ग्रामीण पोलीसची सेट आहे, याच्यामध्ये डी क्रमांकाचा सेट आहे। तर जेवढे बी आपण या ठिकाणी मराठी व्याकरणचे प्रश्न विचारलेले आहे, म्हणजे किती या पेपरमध्ये टोटल मराठी व्याकरणचे प्रश्न विचारलेले आहे 25। तर या प्रश्नाचं 25चं आपण 25 पैकी 25 प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी जीकेचे नाशिक ग्रामीण पोलीसचे जेवढे जीकेचे 25 प्रश्न होते तेवढे मी कव्हर केलेले आहे। आता फक्त सेक्शन राहिलेला आहे आपला मराठीचा। तर चला तुमचा वेळ नाही घेता सुरू करतो। या ठिकाणी 26 नंबरपासून सुरू होतो मराठीचा क्वेश्चन पेपर। हे बघा, या ठिकाणी 26 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर। प्रश्न व्यवस्थित ऐका पहिले, त्यानंतर तुम्ही लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये पण आन्सर देऊ शकता माझ्या अगोदर। तर बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला ह्या ठिकाणी श्वास व्यंजन ओळखायचे आहे। तुम्हाला श्वास व्यंजने ओळखायचं आहे कोणकोणते आहे आणि कोणतं श्वास व्यंजन नाही यापैकी। तर तुम्हाला माहिती आहे क, च, ट, त आणि प हे जेवढे गट आहे, क, ख, नंतर च, छ, ट, ठ, त, थ आणि प, फ हे सगळे काय आहे श्वास व्यंजने आहे। मग यापैकी तुम्हाला दिसते तर क, ख दिसतं, च, छ दिसतं, त, थ दिसतं आणि द, ध हे काय आहे, हे अघोष वर्ण नाही। अघोष याला काय म्हणतात, अघोष वर्ण म्हणतात आणि याला श्वास वर्ण म्हणतात। कशाला? ए नंबरचा ऑप्शन, बी नंबरचा आणि डी नंबरचा ऑप्शनला। तर याचं आपल्याला काय सांगेल, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ह्यापैकी श्वास व्यंजने नाहीत तर कोणतं नाही, ऑप्शन नंबर सी याचं बरोबर उत्तर होईल। तर त्याला समोरचा प्रश्न आहे 27 नंबरचा। या ठिकाणी आकारविल्हे प्रमाणे मांडणी लावायची आहे। तर याचं आकारविल्हे प्रमाणे मांडणीचं उत्तर बरोबर होईल अतिशय, नंतर अनल, नंतर अमृतध्वनी आणि आंबा। हे बघा, ऑप्शन नंबर डी याचं बरोबर उत्तर आहे। समोरचं वाक्यात उपयोग आहे, वाक्यप्रचार आहे। या ठिकाणी सांगितलेले लाळ घोटणे, लाळ घोटणेचं वाक्यप्रचार सांगायचा अर्थ त्याचा। तर ह्या ठिकाणी बरोबर उत्तर होणार आहे मिळण्याची इच्छा धरणे। काय होणार बरोबर उत्तर? मिळण्याची इच्छा धरणे म्हणजेच लाळ घोटणे। समोरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी 29 नंबरचा। कोणती संधी स्वर संधी अयोग्य आहे? या ठिकाणी स्वर संधीचे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे, यापैकी तुम्हाला एक अयोग्य ओळखायचं आहे। हे बघा, बी नंबरचं ऑप्शन काय सांगतं, आ प्लस उ बरोबर ओ, हे पण बरोबर आहे। हे काय सांगतं, आ प्लस रू बरोबर अर, हे पण बरोबर आहे। हे अ प्लस ए बरोबर ऐ, हे पण बरोबर आहे। म्हणजे चुकीचं उत्तर कोणतं होणार आहे? ऑप्शन नंबर ए हे याचं चुकीचं उत्तर आहे। म्हणजे याचं अ प्लस ई हे काय व्हायला पाहिजे, फक्त ए व्हायला पाहिजे। काय व्हायला पाहिजे? फक्त ए। तर ऐ झालेलं आहे। तर चला समोरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी 30 नंबरचा। या ठिकाणी सांगितले तुम्हाला ह्यापैकी कोणती पररूप संधी नाही, पररूप संधी नाही सांगितलेली आहे। तर हे बघा, हे पण पूर्वरूप संधीचं उदाहरण, हे पूर्वरूप आहे आणि हे पण पूर्वरूप आहे बरोबर। आणि हे पररूप संधी नाही, ही पररूप आहे, ही पररूप आहे आणि ही पण पररूप आहे, ही आहे पूर्वरूप। लक्षात ठेवा, ही पूर्वरूप संधी कोणती? लाडू अधिक आत, लाडूत, नदी अधिक आत, नदीत, हे सगळे काय संधीचे उदाहरण आहे, हे आहे पूर्वरूप संधीची। आणि उरलेल्या ऑप्शनमध्ये जे दिलेलं आहे घरी, न उमजे, सांगेन, हे कायचे? हे आहे पररूप संधीचे उदाहरण। प्रश्न व्यवस्थित वाचायचा, कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला। समोरचा 31 नंबरचा प्रश्न आहे, कोणती शब्दाची जात विकारी नाही? तुम्हाला माहिती आहे शब्दाच्या टोटल 8 जाती आहे। 8 पैकी तुम्हाला 4 माहिती आहे विकारी आहे आणि 4 आहे अविकारी। 4 आहे अविकारी। ह्या साईडला लिहू आपण अविकारी आणि ह्या साईडला लिहू विकारी। तर विकारीमध्ये कोणकोणत्या मोडतात? विकारीमध्ये तुम्हाला माहिती आहे नाम, 1 नंबर नाम झालं, 2 नंबर सर्वनाम, नाम, सर्वनाम, नंतर विशेषण आणि क्रियापद, हे काय सगळे विकारी आहे। तर हे बघा, नाम पण विकारी आहे, सर्वनाम विकारी आहे, क्रियापद विकारी आहे। क्रियाविशेषण कसं आहे मग? अविकारी। बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी। समोरचा प्रश्न आहे 32 नंबरचा। या ठिकाणी सांगितलेले चांगल्यांना बक्षीस मिळतं, या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाच्या या ठिकाणी चांगल्यांना बक्षीस मिळालं, तर हे चांगल्यांना जे आहे हे शब्दाची जात कोणती आहे? या ठिकाणी सर्वनाम आहे, नाम आहे, विशेषण आहे, का क्रियाविशेषण सांगायचं आहे। तर याचं बरोबर उत्तर चांगल्यांना हे आहे एक प्रकारचं नाव म्हणजेच नाम। खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा। या ठिकाणी गाय गुराख्याकडून बांधली जाते, कोणाकडून बांधली जाते? गुराख्याकडून। काय बांधली जाते? गाय। तर याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी, कर्मकर्तरी प्रयोग बरोबर। समोरचा प्रश्न आहे उपमेय ओळखायचं आहे। माऊलीच्या दुग्धापरी आले मृगशाचे
मृगाचे तुषार. तर याचं बरोबर उत्तर आहे मृगाचे तुषार हे याचं उपमेय आहे. काय आहे? मृगाचे तुषार. आपल्याला सांगितलं आहे उपमेय ओळखायचं. समोर तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची. अयोग्य जोडी कोणती आहे? स्वल्पविराम एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ येतात त्याला स्वल्पविराम असं म्हणतात. अपसरण चिन्ह एखाद्या गोष्टीला पर्याय सुचायचे असले चुकीचं आहे. हे याचं उत्तर चुकीचं आहे. अयोग्य ओळख सांगितली म्हणजे हे उत्तर होणार आहे आपलं. हे काय आहे? संयोग चिन्हे दोन शब्दांना जोडतात. संयोग चिन्ह हे बघा, हे असं संयोग चिन्ह राहतं, ते दोन शब्दांना जोडतात. जसं की दही दूध लिहिलं आपण, दही दूधनं यानं जोडतात. त्याचप्रमाणे मीठ भाकर लिहिली, मीठ भाकरला पण ह्याच संयोग चिन्हांना जोडतात. आणि उपपूर्णविराम म्हणजे वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास हे पण बरोबर आहे. तर यातील अयोग्य ओळख सांगितले तर याचं बरोबर उत्तर होणार पर्याय क्रमांक बी. समोरचा प्रश्न 36 नंबरचा. खालील कोणती भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जात नाही? तर तुम्हाला माहिती आहे हिंदी पण देवनागरी लिपीमध्ये लिहितात, कोकणी पण लिहितात आणि एक मराठी पण देवनागरी लिपी आहे मराठी. तर आता याच्यात तुम्ही कन्फ्युजन होणार आहे नेमकं कन्नड आहे ऑप्शन का नेपाळी. तर हे पहा, नेपाळी पण देवनागरीमध्ये लिहितात. आता राहिला विषय कन्नडचा. कन्नड ही लिपी देवनागरीमध्ये लिपीमध्ये लिहिलं जात नाही. तर बरोबर उत्तर होणार याचं कन्नड. या ठिकाणी सांगितले ए आणि अ हे जे इंग्रजीतले स्वर आहे हे स्वर मराठीत वर्णमालेत घेण्याची शिफारस कोणा केली ती? तर ही केली ती अरविंद मंगळूरकर हे जे मराठीचे व्याकरणाचे लेखक आहे. तर यांनी शिफारस केली ती की हे जे इंग्रजी स्वर आहे ए आणि अ यांना मराठी वर्णमालेत स्थान देण्यात यावे. तर अरविंद मंगळूरकर हे जे बरोबर उत्तर होईल. समोरचा 38 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी अयोग्य समानार्थी शब्दाची जोडी ओळखायची. अयोग्य सगळे समानार्थी शब्द नाही. जीवन म्हणजेच पाणी आणि अश्व म्हणजे घोडा आणि वारू म्हणजे पण घोडा. अमित म्हणजे अगणित. अमित असीमित हे म्हणतात. अमित म्हणजे अगणित. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. हे चुकीचं आहे. खल म्हणजे सज्जन हे चुकीचं आहे. सज्जन म्हणजे एकदम सज्जन माणूस आणि खल म्हणजे एक प्रकारचा राक्षस वृत्ती असलेला. म्हणजे या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दात जोडी दिसते तुम्हाला. तर या ठिकाणी सांगितले अयोग्य समानार्थी शब्दाची. तर हे पण समानार्थी आहे, ही पण आहे, ही पण आहे. ही चुकीची जोडी आहे म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं बरोबर उत्तर होईल. समोरचा प्रश्न आहे 39 नंबरचा. अयोग्य विरुद्धार्थी शब्दाची आपण अगोदर समानार्थी बघितली, आता विरुद्धार्थी आहे. हे बघा, विद्वाचा विरुद्धार्थी सुवासिनी बरोबर आहे. अनुजचा अग्रज. अनुज म्हणजे आधी जन्मलेला, अग्रज म्हणजे मागून जन्मलेला. या ठिकाणी सुकर दुष्कर हे पण बरोबर आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक बरोबर होण्याचं सार्थ परमार्थ ही याची चुकीची जोडी आहे. सार्थ म्हणजे पण परमार्थ हे याचं ही समानार्थी शब्द आहे. या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी सांगितली आहे. तर पर्याय क्रमांक होणार आहे डी बरोबर उत्तराचं. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे कठोर ताळू. कठोर ताळू व कोमल ताळू. कठोर ताळू आणि कोमल ताळू याच्यामधला भाग कोणता राहतो? मृदा भाग राहतो याला. म्हणजेच काय म्हणतात याला? मृदा. समरस होणे. समरस होणे आपण म्हणतो का समरस झाला, काय समरस झाला यार त्याच्यामध्ये तू, म्हणजेच त्याच्यामध्ये तू का गुंग झालास. समरस झाला म्हणजे गुंग होणे. समोरचा प्रश्न आहे 42 नंबरचा. पाचामुखी परमेश्वर. पाचामुखी परमेश्वर या शब्दाचा योग्य पर्यायाचा अर्थ निवडायचा आहे. पाचामुखी म्हणजे काय? बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे. पाचामुखी. समोरचा प्रश्न आहे 43 नंबरचा. खालील वाक्यातील विशेष ओळखायचं आहे. खालील वाक्य दिलेलं आहे त्याचं विशेष ओळखायचं आहे. बगीच्यामध्ये चांगली मुले व्यायाम करतात. तर यातलं विशेष काय आहे? मुले. हे उत्तर बरोबर आहे यांचं ऑप्शन नंबर बी. समोरचा प्रश्न आहे नेक्स्ट 44चा. हे बघा, कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही विचारलं आहे. शेवटपर्यंत प्रश्न वाचायचा व्यवस्थित. तर या ठिकाणी बरोबर उत्तर होणार आहे. हे पण प्रत्येक पुस्तक वाचत आहे. हे पण संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे. त्याने सर्वांना नारळ देऊन टाकले. हे पण संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे. आणि सी पण संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे. सौरभ आचार्याने पाहू लागला. तर याच्यामधलं जे चुकीचं उत्तर होणार आहे हे संयुक्त क्रियापदाचं वाक्य नाही आहे. सूरज रोज व्यायाम करतो. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक डी. समोरच्या या ठिकाणी काव्यग्रंथ दिलेला आहे. कवीची अयोग्य जोडी ओळखायची आहे. तुम्हाला माहिती आहे केकावली ही मोरोपंताची बरोबर आहे. ज्वाला आणि फुले बाबा आमटेची बरोबर आहे. भावार्थ दीपिका वामन पंडिताची नाही, ही आहे. सांगा बरं मला कोणाची आहे भावार्थ दीपिका? भावार्थ दीपिका कोणाची आहे? संत ज्ञानेश्वराची. संत ज्ञानेश्वराची भावार्थ दीपिका. अभंग गाथा कोणाची आहे? संत तुकारामाची. तर या ठिकाणी आपल्याला दिलं तर मोरोपंतचे पिंगळे दिलं वामन पंडित दिलं, ते चुकीची जोडी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक उत्तर होईल आपलं सी बरोबर. समोरचा 46 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. 46 नंबरचा प्रश्न काय सांगतो? पूर्ण भूतकाळाचे वाक्य. सचिन क्रिकेट खेळत आहे. खेळत होता म्हणजे खेळण्याची क्रिया होती तर चालू होती.
म्हणजे हे पण अपूर्ण भूतकाळ होईल. आपले पूर्ण भूतकाळ सांग. राहुल वाचन करत होता, हे पण अपूर्ण भूतकाळाचे. शेतकरी शेत नांगरत होता, नांगरत आहे. आहे म्हणजे कसं प्रेझेंटमध्ये आहे, हे पण चुकीचं आहे. मधुने लाडू खाल्ला होता, हे बघा पूर्ण भूतकाळ. पूर्ण म्हणजे क्रिया ती तर त्या ठिकाणी संपलेली आहे. लाडू खाऊन झाला आहे म्हणजे लाडू खाल्ला त्याने. भूतकाळात काय होईल? मधुने लाडू खाल्ला होता. तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी. भारूड कोणाचे तुम्हाला माहिती आहे? भारूड कोणाचे? संत एकनाथाचे भारूड आहे. 48 नंबरचा प्रश्न आहे. 2च प्रश्न राहिलेले आपले याच्यानंतरचे. विटांचा काय होतो? योग्य समुद्रावर शब्दाची. विटांचा हे चुकीचं आहे. गुच्छ थोडीच होतो, फुलझाडांचा गुच्छ होतो. वाद्यांचा रुंद हे बरोबर आहे. हे शब्द समज. वाद्यांचा रुंद. आंब्याच्या झाडाची ताटी होती, इथं थप्पी सांगितली, चुकीचे. माणसांचा जोडगा हे पण चुकीचं आहे. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. वाद्यांचा रुंद हे समुद्राचे शब्द बरोबर आहे. समोरचं एकवचनी सांगितलेलं आहे तुम्हाला. 49 नंबरचा प्रश्नाकडे बघा. एकवचनी शब्द ओळखायचा या ठिकाणी तुम्हाला. हे बघा खालील एकवचनी. वाटा, 4 वाटा, 3 वाटा हे एकवचनी आहे का? नाही, अनेकवचनी आला. 2 लाटा, 3 लाटा, 6 लाटा हे पण अनेकवचनी झालं, हे पण चुकीचं आहे. आणि ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे 1 काटा, मला एक काटा घुसला, म्हणजे हे बरोबर उत्तर एकवचनी 1 काटा. आणि आपण जर म्हटलं मला 10 काटे घुसले, 10 काटे, तर हे अनेकवचनी होऊ शकतं. हे पण अनेकवचनी, हे पण अनेकवचनी. खाटा हे पण अनेकवचनी. एकमेव एक काटा हे एकवचनी आहे. ऑप्शन क्रमांक सी. या ठिकाणी सांगितले लीळाचरित्र कोणाचा ग्रंथ आहे? लीळाचरित्र माई भट्टाचे आहे. संत तुकारामांचे काय होते आता सांगितले मी तुम्हाला. संत एकनाथाचे सांगितले की संत कोणाचे? तर मी सांगितले तुम्हाला संत एकनाथाचे भारूड सांगितले. या ठिकाणी 51 नंबरचा प्रश्न झाला. जीकेचा एक प्रश्न म्हणून टाकतो तुमच्यासाठी. या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातून कोणती नदी वाहत नाही? नाशिक जिल्ह्यातून जी वैनगंगा ही नदी वाहत नाही. मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. तर व्हिडिओला लाईक करा. आपलं नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब काही जास्त झालेलं नाही आपल्या चॅनलवर, फक्त 3 सबस्क्रायबर झालेले आहे. तर तुम्ही पण त्यातला 1 सबस्क्रायबर वाढवा, म्हणजे 3 + 1 4 होईल आपलं टोटल. आपल्याला टोटल 1000 सबस्क्रायबरची आवश्यकता आहे. त्यानंतर आपण एकदम इम्पॉर्टंट सेशन चालू करणार आहे. तरी पण मी तुम्हाला आतापर्यंतचे जेवढे जिल्ह्याचे क्वेश्चन पेपर झालेले आहेत तेवढे सगळे क्वेश्चन पेपर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, जे की 2025मध्ये जी भरती पडणार आहे त्यासाठी तुम्हाला म्हणजे चांगलं ठरेल, ते उपयुक्त ठरेल. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.